नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ लाईफ एम्पॉवरिंग कोच हीलर अँड काउन्सिलर. पालकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलं अभ्यास करत नाहीत तर ते का? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, माझा मुलगा माझी मुलगी अभ्यास करत नाही किंवा त्यांना इंटरेस्ट नाही. हे का बरं? आपण फक्त पॅरेंट्स लोक हाच विचार करतो की माझा मुलगा अभ्यास नाही करत. पण आपण याचा कधी विचार केला आहे का की माझा मुलगा एखादा स्पोर्ट्स नाही खेळत, ती एखादी ॲक्टिव्हिटी नाही करत, किंवा लेट्स से ती डान्सला नाही जात किंवा ड्रॉइंग नाही करत. आपण सगळेजण फक्त अभ्यासावरच फोकस करत आहोत. हे तुमच्या लक्षात येतं आहे का? आय डू अंडरस्टँड स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे, पण आपण फक्त अभ्यास 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 याच्यावरच फोकस करत आहोत का? मग काय करायला हवं? बघा, मी बऱ्याच वेळा म्हणत असते की पालक म्हणजेच आई वडील हे त्यांच्या मुलांना खूप चांगले ओळखू शकतात आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे किंवा मला माहिती आहे माझ्या मुलांची कपॅसिटी काय आहे किंवा ते काय करू शकतात, ते कसा अभ्यास करू शकतात, माहिती की नाही हो? मग आपण जर पहिले अभ्यासाविषयी बोलू. जर मला माहिती आहे माझ्या मुलाला वाचता येत नाही तर तो कसा पेपर लिहिणार आहे, तो कसा स्टडी करणार आहे? मग इथे माझी जबाबदारी काय आहे? मला वेळ काढून माझ्या मुलाला वाचण्यासाठी आवड निर्माण करणं. आणि बघा, एक 4th स्टँडर्डपर्यंत तुमच्या मुलांना तुमची खूप गरज असते. एकदा थोडी मोठी झाली, एकदा त्यांचा कॉन्फिडन्स गेन झाला की ते त्यांचं स्वतः करतात, पण तोपर्यंत तुमची गरज असते. मग बऱ्याच वेळेला पॅरेंट्स काय म्हणतात, माझं ऐकत नाही, हे करत नाही. आपण काय एक्सपेक्ट करतो माहिती आहे? मुलगा मुलगी बसली ना अभ्यासाला की सगळं लर्न झालंच पाहिजे, सगळं आलंच पाहिजे. अरे ते मशीन्स नाही आहे. थोडं पेशन्स ठेवण्याची गरज आहे. तुम्ही त्यांना वारंवार सांगलं पाहिजे की याचा मिनिंग काय आहे, याचा अर्थ काय, त्यांना कुठे डिफिकल्टीज येत आहेत, कुठे प्रॉब्लेम्स येत आहेत शोधणं गरजेचं आहे. तुम्हीच जर पेशन्स नाही ठेवले तर मुलं अभ्यास कसं करते? बघा, मी तुम्हाला एक आत्ताचं ताजं उदाहरण देते. वैभव सूर्यवंशी. आपण सगळेजण बघतोय की तो मॅच खेळतोय, एवढे सगळे रूल्स करतोय, पण याच्या मागे कोणाचं हार्डवर्क आहे? फक्त त्याच्या कोचचं नाही आहे पालकांना, त्याच्या आईवडिलांचंही आहे. त्याच्या आईवडिलांनीही तेवढं सॅक्रिफाईस केलं आहे, त्याग केला आहे. लवकर उठून त्याला तयार करून देणं, त्याच्यासाठी एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करणं हे केलं आहे. जर आपल्या मुलांना आपल्याला सक्सेसफुल बनवायचं आहे तर तिथे आपली भूमिका खूप गरजेची आहे. आपल्याला असं म्हणून चालणार नाही, मला वेळ नाही, मला करता येणार नाही, मी हे नाहीच करू शकत किंवा ते ऐकतच नाही. आपण एका सिम्पल बोलतोय अभ्यास करत नाही आहेत तर त्यांना काय डिफिकल्टी येत आहे आणि हे आपल्याला खूप चांगलं माहिती असतं. जर नसेल तर आपण ते शोधावं. बघा, मुलं 100% अभ्यास करते, पण तुम्ही त्यांच्या जवळ बसा, अंडरस्टँड करा की हे काय येत नाही. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या मुलाला किंवा मुलीला एखादा आन्सर येत नाही आहे किंवा लिहिता येत नाही आहे तर ते किती वेळा प्रॅक्टिस करून घ्यायला हवी, कसं करायला हवं या शोधा. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कोणाचे तरी काउन्सिलिंग घ्या किंवा विचारा. इन्स्टेड ऑफ जस्ट सेंडिंग टू द ट्युशनला पाठवलं आहे ते करून घेतील नाही. लक्षात घ्या, जनरलाइज गोष्टी होतात आणि जर तुम्हाला ते मुलांना स्पेसिफाईली काम करायचं आहे तर तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ते काय येत नाही. परत मी सांगेल. आणि हे लक्षात घ्या की तुम्हाला मुलं अभ्यास करत नाही आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला सगळंच यायला हवं असं नाही आहे. फक्त त्यांना मॉनिटर करायचं आहे बस. आणि या मॉनिटर करण्याच्या स्किल्स तुम्ही शिकून घ्या. हे शिकलात तर तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगलं गाईड करू शकतात. आणि मी हे लिहून देते, जर पॅरेंट्सने पेशन्स ठेवले, जर पॅरेंट्सने 100% सपोर्ट केला तर मुलं अभ्यास करतात. मग तो 7thला चालू करू दे, 8thला करू दे किंवा 1st स्टँडर्डला करू दे. फक्त तुम्ही त्यांची गरज समजून त्यांना सपोर्ट करा. आणि याच्यासाठी आपल्याला पेशन्स असणं गरजेचं आहे. मग इथे माझी खूप महत्त्वाची टीप आहे. मुलं जर अभ्यास करत नाही आहे, पहिली कोणती गोष्ट तुम्हाला जर लक्षात येत नाही तर तुम्ही कोणाची तरी मदत घ्या की माझ्या मुलाला कसं वाढवू, कसं करू. पण तुम्ही कोणाच्या हातात देऊन मोकळे होऊ नका. तुम्हीच त्याच्यावर वर्क ऑन करा आणि शोधा प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याला सपोर्ट कसा करायचा आहे. कारण मी परत सांगेल, जेवढ्या ऐवजी समजू शकतात, जेवढा सपोर्ट करू शकतात तेवढं दुसरं तिसरं कोणीच नाही.
दुसरी गोष्ट, तुम्हाला पेशन्स वाढवावे लागतील. जर मुलांना कळत नाही आहे तर आपल्याला स्वतःला काही गोष्टी शिकवून त्यांना सपोर्ट करावं लागेल. तेव्हाच आपल्या मुलांमध्ये आपल्याला मॅजिक दिसेल. जसं आज आपल्याला वैभव सूर्यवंशीमध्ये दिसते किंवा सचिन तेंडुलकर असू द्या, अजून कोणी असू द्या, तर तेव्हाच ते दिसेल. सो आपण आपल्या मुलांसाठी एक खंबीरपणे सपोर्ट सिस्टीम बनायला हवं. आपण त्यांच्या मागे नाही उभं राहायचं आहे, तर आपल्याला त्यांच्याबरोबर वॉक करायचं आहे, हे लक्षात घ्या. ही माझी आहे. जर मुलं ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही, याच्यासाठी आपल्याला त्यांच्याबरोबर वॉक करायचं आहे. आणि विसरू नका तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला आणि त्याला सांगायला, बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो मला खूप आवडतं. आणि पालकांना जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या टॉपिक्सवर काही माहिती करून घ्यायची आहे किंवा काही गोष्टी नाही समजत आहेत त्या कशा करायच्या आहेत, त्याच्यासाठी जर मला व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते मेन्शन करा की आम्हाला याच्यावर व्हिडिओ द्या, याच्यावर टिप्स द्या, आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. थँक्यू सो मच.